नमस्कार. BSNLने एक जबरदस्त संधी आणली आहे, खास 2026 मध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी. तर चला, आज आपण भारत संचार निगम लिमिटेडमधील या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. कारण जर एक चांगलं स्थिर करिअर हवा असेल तर ही माहिती खूपच कामाला येणार आहे. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. आणि सुरुवातच करूया अशा गोष्टीने जी सगळ्यांनाच आकर्षित करते. पगार. विचार करा, सुरुवातीलाच दर महिन्याला तब्बल 50,500 रुपये. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये करिअरची अशी सुरुवात म्हणजे क्या बात है. खरंच खूपच आकर्षक पॅकेज आहे हे. तर पद आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी. आता हे फक्त नाव नाही आहे बरं का, ही तर BSNL सारख्या मोठ्या संस्थेमध्ये भविष्यात मोठं पद मिळवण्याची पहिली पायरी आहे असं समजा. खास करून जे इंजिनिअरिंग आणि फायनान्समध्ये आहेत त्यांच्यासाठी तर ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. तर आपण म्हणतोय की ही एक उत्तम संधी आहे. पण का? म्हणजे बाजारात तर अनेक नोकऱ्या आहेत, मग हीच भरती इतकी खास का आहे, बरोबर? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊया. हे स्लाइड बघा. एका नजरेत सगळं काही स्पष्ट होईल. संस्था आहे आपली भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSN. पद आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी आणि जागा किती आहेत? तब्बल 120. पगार तर आपण पाहिलंच, एकदम आकर्षक आहे. जॉब लोकेशन संपूर्ण भारत. आणि अर्ज कसा करायचा? सोपं आहे, सगळं ऑनलाईन. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ही भरती खास ठरते. ओके, संधी चांगली आहे हे तर आता आपल्याला कळलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे आपण यासाठी पात्र आहोत का? चला, आता आपण याचीच माहिती घेऊया. काय शिक्षण हवं आहे आणि वयाची अट काय आहे हे सगळं सविस्तर पाहूया. आता जागांची विभागणी बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, एकूण 120 जागा आहेत, हो ना? त्यातल्या तब्बल 95 जागा या टेलिकॉम स्ट्रीमसाठी आहेत आणि उरलेल्या 25 जागा फायनान्स स्ट्रीमसाठी. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की BSNLला टेक्निकल लोकांची जास्त गरज आहे. त्यामुळे आपलं शिक्षण कोणत्या क्षेत्रातलं आहे यानुसार योग्य पर्याय निवडता येतो. आणि आता बघूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शिक्षण. जर टेलिकॉम स्ट्रीमसाठी अर्ज करायचा असेल तर BE किंवा BTech पदवी हवी. आणि हो, कमीत कमी 60% गुण आवश्यक आहेत. आणि जर फायनान्स स्ट्रीमचा विचार असेल तर त्यासाठी CA किंवा CMA सारखी प्रोफेशनल डिग्री लागेल. म्हणजे बघा, नियम अगदी स्पष्ट आहेत, त्यात काहीच गोंधळ नाही. आता वयाचं काय? तर जनरल कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आहे 21 ते 30 वर्षे. पण थांबा, इथे सवलत पण आहे. सरकारी नियमांप्रमाणे SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची. म्हणजे आणखी जास्त लोकांना ही संधी मिळू शकते. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज शुल्क भरावं लागेल, हे लक्षात ठेवा. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी फी आहे 2500 रुपये आणि SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी त्यात चांगली सवलत आहे, त्यांच्यासाठी फी आहे 1250 रुपये. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पात्रता पाहिली. समजा आपण पात्र आहोत आणि अर्ज पण करायचा आहे. मग पुढे काय? म्हणजे सिलेक्शन कसं होणार? चला, आता हा संपूर्ण प्रवास कसा असेल याचे टप्पे एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. निवड प्रक्रिया एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. एकूण 3 टप्पे आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे ऑनलाईन परीक्षा. ही परीक्षा पास झालात की मग मेडिकल तपासणी होईल आणि शेवटी परीक्षेत मिळालेल्या मार्कांवरून एक मेरिट लिस्ट बनेल आणि त्यानुसार फायनल सिलेक्शन होईल. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे. जे टेलिकॉम स्ट्रीमसाठी तयारी करत आहेत त्यांनी जरा लक्ष द्या. परीक्षेचा पॅटर्न कसा आहे ते पाहूया. इथे ज्ञानाची खरी परीक्षा होणार आहे. पेपरचे 2 भाग आहेत. पार्ट 1 मध्ये ॲप्टिट्यूडचे 40 प्रश्न असतील. पण खरा खेळ आहे पार्ट 2 मध्ये. तिथे तुमच्या टेलिकॉम विषयावरचे तब्बल 160 टेक्निकल प्रश्न असणार आहेत. म्हणजे टेक्निकल नॉलेज किती महत्त्वाचं आहे हे बघा. सगळं मिळून 200 मार्कांसाठी 3 तासांचा वेळ मिळेल. आता फायनान्स स्ट्रीमवाल्यांसाठी तुमच्यासाठी पण पॅटर्न अगदी सारखाच आहे. पार्ट 1 मध्ये तेच ॲप्टिट्यूडचे 40 प्रश्न आणि पार्ट 2 मध्ये तुमच्या कोर विषयावरचे म्हणजे फायनान्सवरचे 160 टेक्निकल प्रश्न. इथेही तुमच्या विषयावरची पकड किती मजबूत आहे हेच तपासलं जाईल. वेळ आणि गुण पण सारखेच, 180 मिनिटं, 200 गुण. चला, पात्रता समजली, परीक्षेचा पॅटर्न समजला. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ॲक्शन घेण्याचा भाग, म्हणजे अर्ज कधी आणि कसा करायचा. कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं खूप गरजेचं असतं, नाही का? या तारखा तर कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 29 जानेवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. पण इथे खूपच महत्त्वाची आणि थोडी विचित्र गोष्ट आहे. जरा लक्ष देऊन ऐका. माहितीनुसार परीक्षेची तारीख आहे 29 मार्च 2026, म्हणजे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीच. याचा अर्थ सरळ आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाहीये. लवकरात लवकर अर्ज करा आणि अभ्यासाला लागा.
आणि अर्ज कसा करायचा काहीच अवघड नाहीये, सगळं ऑनलाईन आहे. BSNLच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, भरतीची लिंक शोधायची, नोटिफिकेशन नीट अगदी काळजीपूर्वक वाचायचं. मग काय, रजिस्टर करा, लॉग इन करा, फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा, फी भरा आणि सबमिट, झालं काम. पण एक गोष्ट विसरू नका, फायनल सबमिशन झाल्यावर त्याची एक प्रिंट आउट किंवा PDF कॉपी नक्की सेव्ह करून ठेवा, पुढे खूप कामाला येते. शेवटी या भरतीबद्दल सांगायचं तर हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. सरकारी नोकरी म्हणजे भविष्याची चिंता नाही, एक स्थिर करिअर आणि पगार तर चांगला आहेच. हे सगळं एकाच ठिकाणी मिळतंय. अशी संधी खरंच खूप कमी वेळा येते. तर मग प्रश्न हा आहे की या सुवर्ण संधीचं सोनं करायला आपण तयार आहात का? जर पात्रता असेल आणि मनात जिद्द असेल तर मग हीच ती वेळ आहे. आता फक्त योग्य प्लॅनिंग करायचं, वेळेच्या आत अर्ज करायचा आणि मग पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागायचं. या प्रवासासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.